तर सकाळच्या सगळ्या महत्त्वाच्या 100 बातम्या आपण वेगवान स्वरूपात पाहिलेल्या आहेत। यापुढे देखील बातम्यांचा ओघ हा असाच बातमीपत्रामध्ये सुरू राहणार आहे। मात्र त्याच दरम्यान एक महत्त्वाची आठवण तुम्हा सर्व प्रेक्षकांना करून द्यायची आहे। या सगळ्या प्रकारच्या बातम्या, मग त्या सामाजिक असो, राजकीय असो, मनोरंजनाच्या बातम्या असो किंवा तुमच्या कामाच्या बातम्या, या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर पाहू शकताय। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे। आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि आता बातमीपत्रामध्ये आपण पुढे वळणार आहोत, गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या पाहणार आहोत। मात्र त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। नाराज भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट। 8 ते 10 दिवसात पुन्हा भेटून मार्ग काढण्याचं फडणवीसांचं आश्वासन। तर भुजबळ महत्त्वाचे नेते, तोडगा काढू, फडणवीसांचं वक्तव्य। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच। ठाण्यासाठी भाजप, रायगडसाठी शिवसेना तर पुण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याची चर्चा। महायुतीतील नेते मिळून तोडगा काढतील, फडणवीसांची प्रतिक्रिया। दालनाच्या पाठोपाठ महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचंही वाटप। चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखेंना रॉयल स्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी तर शंभूराज देसाईंना मेघदूत बंगला। धनंजय मुंडे, वाल्मिक कराडची एकत्र जमीन। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं ट्विट। राज्यावर अवकाळी पावसाचं संकट। 26 आणि 27 डिसेंबरला उत्तर महाराष्ट्रात तर 24 आणि 25ला विदर्भात पावसाची शक्यता। मुंबईतलं वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी पालिका ॲक्शन मोडवर। बांधकामातून निर्माण होणारी धूळ आणि रस्त्यावरील धूळ रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व जारी। नियम मोडणाऱ्यांवर दंडाचा बडगा। मानखुर्द लिंक रोड जवळील भंगाराच्या गोदामाला आग। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी। 5वी आणि 8वीला सरसकट पास धोरण। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून रद्द। 2 महिन्यात फेरपरीक्षा द्यावी लागणार। नापास झाल्यास पुढच्या वर्गात जाता येणार नाही। माजी क्रिकेटर विनोद कांबळी उपचारासाठी रुग्णालयात। भिवंडीतील रुग्णालयात कांबळींवर उपचार। काश्मीरच्या अनेक भागात पुन्हा एकदा तुफान बर्फवृष्टी। सोनमर्गमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनं तापमानात मोठी घट। आणि ख्रिसमस निमित्त आयोजित खास कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी घेतला सहभाग। आव्हानांशी सामना करण्यासाठी एकत्र येण्याचा देशवासियांना दिला संदेश। बातमीपत्राला सुरुवात करूयात। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी हत्या केली आहे असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय। सोमनाथ दलित होता म्हणून त्याला मारल्याचं ते म्हटलेत। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचाही आरोप त्यांनी केलाय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी त्यांनी जमिनीवरती बसून त्यांच्याशी संवाद साधला। सोमनाथ यांची पोलिसांनी हत्या केल्याचा मोठा आरोप त्यांनी केलाय। 99% नहीं, ये 100% कस्टोडियल डेथ है। पुलिस ने इनकी हत्या की है। सूर्यवंशी यांच्या हत्येमागे आरएसएसची विचारधारा कारणीभूत असल्याचा सुद्धा आरोप राहुल गांधींनी केलाय। युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था। आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है। यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर सुद्धा निशाणा साधलाय। क्योंकि चीफ मिनिस्टर ने ये स्टेटमेंट दी है, इसलिए चीफ मिनिस्टर जिम्मेदार हैं और जिन्होंने इनको मारा है वो जिम्मेदार हैं। सूर्यवंशी यांच्यानंतर राहुल गांधींनी विजय वाकोडे या आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या घरी सुद्धा भेट दिली। त्यांचं इथल्या हिंसाचार रोखण्यात मोठं योगदान होतं।
काँग्रेस नेते राहुल गांधींनी परभणी इथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि या भेटीनंतर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी फडणवीस जबाबदार असल्याचं ते म्हटलेत. यानंतर भाजपकडून राहुल गांधींवर पलटवार करण्यात आलाय. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. राहुल गांधी यांनी विद्वेषाचं राजकारण करावं. महाराष्ट्र सरकार संवेदनशील असून या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं. राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतून आले होते. ही केवळ राजकीय भेट होती. पोलिसांच्या मारहाणीतून मृत्यू झाला असेल तर कठोर कारवाई करू असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय. चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही. फडणवीसांवरती टीका करणारे राहुल गांधींवर भाजप नेत्यांनी जोरदार पलटवार केलाय. राहुल गांधी म्हणजे फार बिघडलेली केस आहे. त्यांना कायदे किती करतात मला माहिती नाही. एकूणच बीड आणि परभणीतील घटनांनी राज्यात पुढचे काही दिवस वातावरण असंच गरम राहणार आहे.